मी दोन्ही आमदारकी लढलोय आणि चांगल्या पद्धतीने लोकांनी आपल्याला सहकार्य केले। प्रथमतः सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे, सन्माननीय शरद पवार, सन्माननीय जे बी पदाधिकारी जे महाविकास आघाडी त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार। महाविकास आघाडीकडून ही उमेदवारी रेल्वे इंजिन आमची निशाणी। प्रथमतः ही ऐरोलीची ही लढत आहे, 10 वर्षांनी ही लढत आहे। तरुण ऐरोलीमध्ये जे समस्या आहेत ह्या तर तुम्ही महाराष्ट्र मनसेनेची कोरोनाच्या त्याच्या अगोदरपासून आम्ही या आंदोलनात आहे आणि लोकांचं प्रेम आहे। कुठंतरी प्रस्तावित लोक आणि त्यांची जी दादागिरी, या दादागिरीला महाराष्ट्र वैतागले। इथले रोजगार गेलेले आहेत आणि इथल्या तरुण लोकांना रोजगार नसल्यामुळं पळापळे आणि मला असं सांगायचं आहे की मी तर वरच्या लेवलला आमचे नेते बोलतातच, पण ग्राउंड लेवलला एवढंच सांगेन की शाळा असेल, हॉस्पिटल असतील, लाईट बिल असेल, रस्त्याचे काही कामं असतील, मैदान असतील, पार्किंग असेल, अशा खूप समस्या आहे। ठीक आहे ना, बाकीच्या नगरसेवकांनी काय केलं मी त्याच्याबद्दल बोलणार नाही, पण मी काय करणार मी एवढं सांगेन की जनतेला जेव्हा जेव्हा आपल्याला आवाज येईल त्या आवाजाला हा निलेश बानकिले आणि महाराष्ट्र मनसेना आणि महाविकास आघाडी कधी बी उभी राहील, एवढंच मी इथं सांगतो। वातावरणच तसं झालेलं आहे। महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांनी जी ताकद इकडे दाखवली आणि या मुंबईला या महाराष्ट्राला मिठीशी धरायला लागले, त्याच्यामुळे मराठी माणूस आणि जो नॉन महाराष्ट्रीयन जो महाराष्ट्रात राहतो त्यांना बी कुठंतरी वाटतं की नाही या महाराष्ट्राच्या स्थानिक लोकांना अन्याय होतोय। त्याच्यासाठी ही सगळं एकोपा महाविकास आघाडीमध्ये आहे। समाजसेवक असतो ना, तो आमदार असो खासदार असो, पण त्याला ग्राउंड लेवलला काम करायलाच लागतं, जनतेपर्यंत थांबायलाच लागतं, तेव्हा तो जाऊन पुढे सरकतो। त्याच्यामुळं वॉटर मटर गटर हे सगळ्यांनाच लागू आहे। कारण मी माझ्या घरात गेलं तर वॉटर आलं, मीटर आलं आणि गटर बी आलं। त्याच्यामुळं मी एवढं सांगेन की जनतेची कामं आपण करत राहायचं। पद कोणतं आहे, उमेदवारी कोणती, त्याच्यापेक्षा जनतेला आपण काय देणार हे महत्वाचं आहे। महाराष्ट्र